तुम्ही सगळे आता हा विषय बंद करा. मी रोहन आणि त्याच्या बाबांशी बोलतो. या बाईच्या डोक्यात आता हा नवीन विचार कुठून आला ते कळेल मला. काकू प्लीज रडू नकोस. आपण ना यापुढे त्या बाईकडे दुर्लक्ष करायला हवं. असं म्हणून कसं चालेल समर? अरे आपली अधिका त्यांच्या घरात नसते ना तर आपण केलंही असतं दुर्लक्ष रे. पण आता आपल्या डॉलचं अख्खं भविष्य तिच्या हातात आहे. त्यांच्या वागण्यावर माझ्या डॉलचं आणि रोहनचं नातं अवलंबून आहे रे. माझ्या डॉलचं त्या घरात राहणं, तिचं सुख, सगळं सगळं त्या बाईवर अवलंबून आहे. सांग ना तूच आता कसं दुर्लक्ष करू? आपल्याला कसं दुर्लक्ष करता येईल? तू आता बघितलंस काय काय बोलून गेल्या त्या, कशी धमकी देऊन गेल्या त्या. ऐकलंस ना सगळं? समज आनंदीने अंशुमनचं वागणं सगळ्यांसमोर आणलं. मी अजिबात अंशुमनला सपोर्ट केला नाही. मी आनंदीला सपोर्ट केला कारण का ती खरी होती आणि मला सत्याची बाजू घ्यायची होती. मग कोणी असू दे समोर, माझा मुलगा असला तरी मी त्याची बाजू घेणार नाही कारण तो चुकीचा होता. आणि एवढं असतानाही स्वानंदीची आई मला चुकीची ठरवते. मला कसं सहन करू रे मी? बघ स्वानंदी, बघ बघ आमच्या हसत्या खेळत्या घराची ही काय दशा झाली बघ. तुमची आई आल्या होत्या आज. हो, मला कळलं जे झालं ते. मग त्यांनी कुठल्या प्रकारचे गंभीर आरोप केले तेही तुम्हाला कळलं असेल. हे बघा, आम्ही चांगले वागतोय, समजून घेतोय, याचा अर्थ असा नाही की त्यांनी दरवेळेस इथे यावं आणि काहीतरी वेगळा नवा तमाशा करावा. नाही, माझ्या तोंडून वाईट शब्द येत असतील कदाचित, पण आता ना माझी खरंच सहनशक्ती संपली आहे. एक लिमिट असते प्रत्येक गोष्ट सहन करण्याची. आणि खोटं बोलतात तुमची आई, मनाला येईल ते बोलतात. आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांना अतिशय मनस्ताप झाला या गोष्टीचा. आणि हे असं होणार तरी किती वेळा? स्वानंदी, आम्ही असं काय वाईट केलं तुमच्या कुटुंबाचं? आधी अंशुमनला टार्गेट करून झालं, आता मला काय? एक मिनिट काकू. अंशुमनला टार्गेट नाही केलं कोणी. तो जे वागलाय त्यासाठी तो भोगतोय आज. ते आता ना, पण या आधी तुझ्या आईने अनेकदा आरोप केलेत अंशुमनवर. अगं त्याची चूक आता तो सुधारतोय ना, मग सुधारायची इच्छा आहे ना त्याच्यात. मग तरी पण त्या माणसाला सारखं सारखं डिवचायचं, सारखं बोलायचं. स्वानंदी, खरं सांगू का, तुझी आई समोर जरी आली ना तरी धडकी भरते ग. स्वानंदी प्लीज, मी विनंती करते, आता हे असले आरोप करू नका माझ्यावर. मला आता या वयात स्पष्टीकरण नाही द्यायची आहेत का कोणाला. बस झालं आता, खूप झालं. खूप झालं. आईच्या वतीने मी माफी मागते सगळ्यांची. हे झालंय याआधी खूप वेळा करून तुमचं. अरे पण स्वानंदी तरी दुसरं काय करू शकणार? म्हणजे तिच्या आईच्या वतीने एवढंच करू शकते ना ती. स्वानंदी, तुझ्या आईशी मी बोलू का एकदा? म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते जरा मी जाणून तरी घेईन ना. मुलांचे लग्न मोडून काय मिळणार आहे त्यांना? म्हणजे त्यांचा हेतू काय, काय मिळणार आहे त्यांना? एकदा समजून घेते ना मी. तू विचारशील का वडीलकीच्या नात्याने मी विचारू? अजय, तू प्लीज बोलू नको त्यांच्याशी. त्यांचा काही भरोसा नाही. अजून भलत्या 4 गोष्टी सांगतील तुला आणि आपल्या डोक्याला अजून ताप होईल.
चल निघूया आपण. इथे नाही राहायचं आपल्याला आता. चल तू माझ्या बरोबर. नाही काकू, मी तुला इथनं कुठेही जाऊ देणार नाहीये. काही समोर बस. नाही नाही आता सहन होत आहे. कोणी येत आहे आमचा अपमान करतोय. रोज उठून कोण वाटेल ते बोलतंय. नाही बस. त्यापेक्षा आम्ही इथून कुठेतरी निघून जातो. इथे नाही राहत. बस. काकू काकू, अगं हे घर तुझं आहे. बाहेरची कोणीतरी एक बाई आपल्या घरात येते, तुझ्यावरती खोटे आरोप करते म्हणून तू घर सोडून निघून जाणार आहेस? पण माझ्या मनाचं काय? खूप त्रास होतोय रे समर. खूप त्रास होतोय. नाही सहन होत आता. स्वानंदी, स्वानंदी हे बघ, मी हात जोडून माफी मागते तुझ्याकडे. हे बघ, तू अंशुमनला जसं शिक्षा दिलीस ना, तशी मला हवी तेवढी शिक्षा दे. वाटतं तर तुझे पाय चेपते. तुझी सगळी सेवा करते मी. पण नको असं वागू नको. कदाचित अशी शिक्षा मला झाली ना की तुला आणि तुझ्या आईला बरं वाटेल. पण मी एकच सांगते, प्लीज प्लीज माझ्या हातीला त्रास नका देऊ. काकू प्लीज असं असं काही करू नका तुम्ही. हे बघ, माझी डॉल खूप लहान आहे. इनोसंट आहे ती. तिची काही चूक नाहीये. तिला फक्त सुखाने संसार करायचा रोहन बरोबर. इनफ, पास झाला आता हे सगळं. काकू, हे घर सोडून तू कुठेही जायचं नाहीयेस. तुला शपथ आहे, तुला शपथ आहे माझी. अर्पिता, काकूला आतमध्ये घेऊन जा आणि तिच्या बरोबर थांब जरा. हो दादा. मम्मा चल. नाही राहू दे. मम्मा चल ना. नको समर. मम्मा चल. नको ना समर. नको, मला जाऊ दे. अधिरा, मिनटे दादा, मला काही बोलायचं नाही प्लीज. अवघड आहे. व्यायांशी आदराने वागायला शिकवलंय आपण. आमचे व्याई म्हणजे अक्षरशः अगम्य माणसं आहेत. देव त्यांना सुबुद्धी देव. आणखी काय बोल. मी जाऊन जरा अधिराला शांत करते.